कोणच येत नाही या गल्लीला, सगळ्यांनी वाळीत टाकलं या गल्लीमध्ये, आम्हाला जगायला नको झालंय। सारखं 15 दिवसाला महिन्याला आमच्या पोराला आज टायफॉइड झाला, उद्या मलेरिया झाला, आज टायफॉइड मलेरिया सारखं हेच चाललंय। दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत, शिंदे फडणवीस एकत्र लढत, मात्र काहीच उपयोग नाही आम्हाला, काहीच उपयोग नाही। जो तो झालाय ना, आपले आपले घर भरायला झालेत, नुसते आपापले पोट भरायला झालेत। Brought to you by Palvi Agrico। आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। सारखा 15 दिवसाला मलेरिया टायफॉइड होतो। इथे केवढे मोठे मोठे उंदीर आमच्या घरात डायरेक्ट घुसतात, गटरामधले किडे, मोठे मोठे किडे आमच्या घरात येतात, आम्हाला जगायला नको केलं ह्या लोकांनी। साफ करा भी येत नाही, आम्ही सांगितलं साफ करा भी येत नाही, गटर साफ करायला पण नाही येत, दुर्वाला पण कोण येत नाही आमच्या इथे, बिलकुल आता नहीं गली पे। किती जण तुम्ही राहतात ताई, किती मुलं आहेत? आम्हाला एक लहान मुलगा आहे, आमच्या घरात अजून 2-3 लहान मुलं आहेत, माझ्या बहिणीची मुलं आहेत। आम्हाला जगायला नको केलंय, एवढी घाण आहे या गल्लीमध्ये, कोणच येत नाही, गटर साफ करायला येत नाही, दुर्वाला येत नाही, कोणच येत नाही। मच्छर तर नुसते 15 दिवसाला आमच्या पोरांना टायफॉइड मलेरिया होतो। बाहेर बसायची सोय किती वर्षांपासून ताई तुम्ही इथे राहताय? आता आमचं बालपण इथेच गेलं, आम्ही लहानापासून इथेच आहे, लग्न करून इथेच आम्ही राहतोय, म्हणजे इथेच जन्मले आणि इथेच रहिवाशी इकडचेच आम्ही। काय नाही म्हणतात, होऊ शकत नाही म्हणतात, सरळ सरळ म्हणतात की काय होऊ शकत नाही, आम्ही प्रयत्न केले, होऊ शकत नाही, सरळ म्हणतात। असं कसं होऊ शकत नाही? नुसतं वैताग आणलं, एवढ्या मोठ्या गटाराने सगळं पाणी घरात येतं पावसाचं, भरणी केली नाही किती दिवस झालं, दूरवाला आला नाही, कचरेवाला आला नाही, कोणच येत नाही या गल्लीला, सगळ्यांनी वाळीत टाकलं या गल्लीमध्ये, आम्हाला जगायला नको झालंय। सारखं 15 दिवसाला महिन्याला आमच्या पोराला आज टायफॉइड झाला, उद्या मलेरिया झाला, आज टायफॉइड मलेरिया सारखं हेच चाललंय। आता दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत, शिंदे फडणवीस एकत्र त्यांचा काय आम्हाला लढतात, उपयोग मात्र आहे? कोणीच नाही। काहीच उपयोग नाही आम्हाला, काहीच उपयोग नाही। जो तो झालाय ना, आपले आपले घर भरायला झालेत, नुसते आपापले पोट भरायला झालेत। आम्हाला धारावीला कुठे काय आम्हाला काय करून देत आहेत ते लोक, आम्हाला काहीच सवलत देत नाही ती लोक। धारावी म्हटलं तर रिक्षावाला सुद्धा यायला तयार नाही, एवढं आमचं नाव खराब करून ठेवलं या लोकांनी। धारावी आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हटली जाते, आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टीच ही राहावी किंवा ती स्थिती बदलावी, यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नेत्यांकडून होत नाहीये। आता प्रयत्न करतायत, करणाऱ्याला पण करून देत नाहीत ना, सगळे जो तो म्हणतात खायला उठलाय, आता कोण खायला उठलाय काय माहिती, झोपडपट्टी मधल्याला हकलवणारे काय हकलवणारे, कधी कुठे हकलवणारे माहिती नाही। आणि झोपडपट्टीमधल्या हकलवल्या झोपडपट्टीमधले काय पागल आहेत? 1 जाईल 2 जाईल अशी या खंडातली 1 नंबर झोपडपट्टी आहे, सगळेजण जाणार आहेत, तुमच्या उरावर नाचतील सगळे धारावीवाले, कोण जाणार नाही धारावी सोडून। तर दर 15 दिवसाला आरोग्याचे इतके प्रश्न इथे उपस्थित होत आहेत, ताई भावनिक झालेल्या आहेत, इतका त्यांना त्रास होतोय। कोणत्याही आईला साहजिक आहे वाटणं, आपण इथेच जन्मलो, इथंच राहिलो आणि आताही आपल्या पोरांना ह्याच अवस्थेत इथे जगावं लागतंय। दर 15 दिवसाला त्यांना मलेरिया किंवा टायफॉईडची लागण होतीये, खूप जास्त हे धक्कादायक आहे। इथे आणखी काही महिला आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। आता मग तेच गटराचं सांगितलं मला, गटराचं ते पोरं आमचे आजारी पडतात, दुसरं काय नाही। आणि तो कोबा बी करत नाहीत, आम्ही स्वतः गेलं, हे लय घाण होतं कोबा। म्हणजे ह्या फरशा वगैरे तुम्ही स्वतः लावल्यात? स्वतः लावलेत, हे कुणी लावले नाहीत, नगरसेवक तर येतच नाही, जातात घेल वटी घेऊन बसल, तो येणार नाही। गटराचं मी काही करू शकत नाही म्हणतो, गटराचं मी काही नाही करणार असं बोलतोय तो नगरसेवक डायरेक्ट। कुठल्या पक्षाचा नगरसेवक आहे, काय नाव आहे? शिवसेना, शिंदेचा? शिंदेचं नाही, ठाकरे गटाचा? शिंदे झालं, हे आता मशाल घेऊन बसलेत ते। हां हां, काय नाव आहे त्या नगरसेवकांचं? काय ग नगरसेवकचं ते नकाशे नकाशे त्यांचे मिसेस आल्या होत्या, त्यांना पण आम्ही सांगितलं की आमचं गटराचं काम पहिलं करा, मग आम्ही तुम्हाला निवडून देतो। आम्हाला काहीच तुम्ही सोयी सुविधा देत नाही, तर तुम्हाला आम्ही कसं निवडून द्यायचं?